हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द लेक्चर. ओके, मी सोनल दरग तुमच्या सगळ्यांचं आमच्या राज्यसेवा चॅनलवर स्वागत करते आहे. ओके, आजचा जो आपला लेक्चर आहे तो कोणता आहे? सिटिंग अरेंजमेंटचा आपला आजचा हा तिसरा लेक्चर आहे. ओके, बघा आतापर्यंत आपण काय केलं होतं? सिटिंग अरेंजमेंटचे प्रत्येक बेसिक सिनारिओ, ओके, त्यांच्या स्टँडिंगचे काही एक्झाम्पल्स, त्याचबरोबर सर्क्युलर मध्ये, ट्रायंग्युलर मध्ये ते कसे अरेंज होतात या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ओके, स्क्वेअरचाही एक्झाम्पल आपण बघितला होता. सर्कलचे आपण इनवर्ड आउटवर्ड असा प्रत्येक सिनारिओ काय केला होता आपण कव्हर केला होता. त्याचबरोबर मी काय केलं होतं, मागच्या माझ्या लेक्चरमध्ये युपीएससी मध्ये कसा प्रश्न विचारला जातो तसा एक प्रश्न सुद्धा ऍड केला होता त्याच्यामध्ये. ओके, आज काय करणार आहोत आपण? आज आपण काय करणार आहोत ना, हेक्झॅगॉन, पेंटॅगॉन आणि त्यानंतर ऑक्टॅगॉन अशा तिन्ही एक्झाम्पल्सचा काय करणार आहोत आपण सराव करणार आहोत आणि त्याच्यानंतर काय करूया, आपले रेग्युलर प्रॅक्टिस प्रॉब्लेमला सुरुवात करूया. ओके, सो डोंट म्हणजे खूप वेळ न घेता मी काय करते ना, डिरेक्टली काय करते आपल्या प्रश्नावर मी जम्प करते. ओके, बघा काय दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये. सगळ्यांना स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल. ओके, स्क्रीनवर ज्यांना प्रश्न दिसत असेल आणि ज्यांना वाटत असेल की मी प्रश्न स्वतः सॉल्व्ह करून बघते, त्यांनी थोडा व्हिडिओ पॉज करून डिरेक्टली सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ओके, किंवा त्यांनी सायमल्टेनियसही केला आणि त्यांचा आणि माझा सोबत सोबत जर सॉल्व्ह करणं चालत असेल तरीही सुद्धा काय होईल, चालेल. ओके, सो लेट स्टार्ट विथ दी क्वेश्चन. काय दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये बघूया. ओके, पेंटॅगॉनचा प्रश्न आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे पेंटॅगॉनचा, हा मी तुम्हाला इनवर्ड आणि आउटवर्ड दोन्ही डायरेक्शनने सॉल्व्ह करून दाखवणार आहे. पण याच्या नंतरचे जे प्रश्न आहे ना मित्रांनो, ते काय करणार आहे मी, जसं त्यांनी दिलेला असेल प्रश्नामध्ये तसा, अदरवाईज काय करणार आहे, फक्त एकच मी इनवर्डनी किंवा आउटवर्डनी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ओके, तर या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या. आपण दोन्ही मेथडनी करणार आहोत. काय सांगितलंय बघा त्यांनी, एका मुलाखतीमध्ये 5 व्यक्ती पंचकोनी टेबलाभोवती बसलेले आहे. 5 व्यक्ती कुठे बसलेले आहे? पंचकोनी टेबलाभोवती. म्हणजे त्याच्यावर किती लोक असणार आहे? 5 असे वेगवेगळे लोक बसलेले असणार आहे. ओके, मी दुसरा कलर घेते, क्लिअर लक्षात येईल. आता बघा मी काय करते ना, या 5 व्यक्तींची जागा फिक्स करते. मी जागा फिक्स केली, नंतर काय दिले त्यांनी, आता बघा त्यांनी काय केलं ना, डिरेक्टली इन्फॉर्मेशनला सुरुवात केलेली आहे. आता जर त्यांनी डिरेक्टली इन्फॉर्मेशनला सुरुवात केलेली आहे तर त्यांनी काय केलंय, ते सेंटरकडे तोंड केलेलं आहे का सेंटरच्या आत आहे का सेंटरच्या बाहेर अशी त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. म्हणून आपण काय करूया, दोन वेगवेगळे सिनारिओ. ओके, दिस इज फिगर 1. याच्यामध्ये काय सगळ्यांचं तोंड आत आहे. आता मी एकदा इथे ना फिगर ड्रॉ करते पहिले, नंतर तुमच्या क्लिअर लक्षात येईल. ओके, आता सॉरी, आता बघा ही मी दुसरी फिगर ड्रॉ केली. आता या फिगर मध्ये बघा, या फिगर मध्ये मी काय केलंय, सगळ्यांचं फेस आत आहे, आतमध्ये डायरेक्शन करते. बरं, ओके, गॉट इट. आता या फिगर मध्ये मी काय करते ना, सगळ्यांचं तोंड बाहेर आहे, आउटवर्ड डायरेक्शननी मी काय करते आहे, ड्रॉ करत आहे. ओके, इथपर्यंत आले सगळ्यांच्या लक्षात. आता पुढचा पॉइंट बघा बरं, थोडस लक्ष द्या. आपल्याला क्विकली एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे कमीत कमी वेळेमध्ये. काय सांगितलं त्यांनी, ए हा आर आणि डी च्या मध्ये बसलेला आहे. ट्रिक नंबर 2 आठवा रे. जेव्हा पण तुम्हाला एक्झाम्पल मध्ये असं दिलं असेल की एखादा व्यक्ती दोन व्यक्तीच्या मध्ये बसलेला आहे, त्या सेंटेन्सनी काय करायची, सुरुवात कधीच करायची नाही. का? कारण की त्याचे दोन सिनारिओ असतात. जर त्यांनी सांगितलं आहे ए कुठे आहे, आर आणि डी च्या मध्ये, इकडे बघा खाली लिहितीये मी, ए कुठे आहे, आर आणि डी च्या मध्ये आहे. आर आणि डी च्या मध्ये जर आहे तर बघा इकडे मी लेफ्टला आर काढलेला आहे, इकडे मी राईटला काय करते, डी काढते. पण त्याचा दुसरा सिनारिओ पण असू शकतो, लेफ्टला डी आहे आणि राईट साईडला आर आहे, असं सुद्धा असू शकते. म्हणजे काय, इथेच दोन सिनारिओ होतात. आपल्याला चार वेगवेगळे सिनारिओ करत बसायचे का, इनवर्डचे दोन आउटवर्डचे दोन नाही, असं आपल्याला काही करायचं नाही. म्हणून आपण काय करणार, या सेंटेन्सनी आपण सुरुवात करणार नाही. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट सेंटेन्स. काय दिलंय, एस हा व्ही च्या डाव्या बाजूला बसला आहे. अशा प्रकारचे जे सेंटेन्स असतात ना, त्या सेंटेन्सचा वापर तुम्हा सगळ्यांना करायचा आहे. कसं आहे बघा, काय दिलंय त्यांनी इथे, एस कुठे आहे, व्ही च्या डाव्या बाजूला. एस आहे व्ही च्या डाव्या बाजूला. दुसरा व्यक्ती कोणता आहे रे लाईन मध्ये, या सेंटेन्स मध्ये व्ही हा आहे दुसरा व्यक्ती आणि एस काय आहे, पहिला व्यक्ती. आपण ट्रिक दुसरी बघितली होती बघा सिटिंग अरेंजमेंटची, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की अशा प्रकारचं जेव्हा वाक्य असेल, सेंटेन्स असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले दुसऱ्या व्यक्तीची पोझिशन फिक्स करायची आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करायचं आहे, पहिल्या व्यक्तीची पोझिशन तुम्हाला फिक्स करायची आहे. मग इथे काय दुसरा व्यक्ती कोणता आहे, व्ही हा दुसरा व्यक्ती आहे. म्हणून मी काय करते बघा, व्ही ची पोझिशन फिक्स केली आहे. या इथे केली आहे फिगर 1 मध्ये, फिगर 2 मध्ये पण करा.
ही आहे व्ही ची पोझिशन. ओके, आता व्ही ची पोझिशन तुम्हाला मिळाली, त्याचा लेफ्ट राईट काढून घ्या, कारण की त्यांनी काय सांगितलंय, एस हा व्ही च्या डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला आपण लेफ्ट राईट काढून घेऊया. एरोवर हात ठेवा बरं. एरोवर हात ठेवल्यानंतर नखाची बाजू काय, लेफ्ट, आणि आतली बाजू काय, राईट. ओके, परत बघा, या एरोवर हात ठेवा. नखाची बाजू लेफ्ट आणि आतली बाजू राईट. लेफ्ट राईट मिळालेलं आहे सगळ्यांना, लेफ्ट राईट कळालेलं आहे आता. ओके, बघा पुढचा प्रश्न, पुढचा मध्ये इन्फॉर्मेशन काय, एस हा व्ही च्या डाव्या बाजूला बसला आहे. आता व्ही ची डावी बाजू ही आहे, इथे कोण बसलेला आहे, हा एस बसलेला आहे. इथे काय आहे, या फिगर मध्ये व्ही ची डावी बाजू ही आहे, इथे आला हा एस. आता एस आणि व्ही आपल्याला मिळालेले. पुढचा वाचू आपल्याला काय इन्फॉर्मेशन आहे, आर हा एस च्या डाव्या बाजूला बसला आहे. आर कुठे बसला आहे, एस च्या डाव्या बाजूला. ओके, आता सगळ्यात अगोदर एस ची जागा मिळाली आहे, त्याचं लेफ्ट राईट काढून घेऊया. ओके, फिगर 1 कडे जा पहिले. ओके, एरोवर हात ठेवा. एरोवर हात ठेवल्यानंतर नखाची बाजू लेफ्ट, आतली बाजू राईट. ओके, या फिगर कडे जा, त्याच्या एरोवर हात ठेवा. एरोवर हात ठेवल्यानंतर काय, नखाची बाजू ही, खालची बाजू काय लेफ्ट आणि वरची बाजू काय राईट. बघा आपल्याला एसचा पण लेफ्ट राईट कळालेला आहे. ओके, ही ट्रिक नंबर काय आपली, ट्रिक नंबर 1 आहे. माझ्या ट्रिक्स बघा तुम्ही, तुम्हाला क्विकली तुम्हाला लेफ्ट राईट पोझिशन या सगळ्या गोष्टी लक्षात येईल. कुठे आहे आरची जागा, त्यांनी काय सांगितली, आर हा एसच्या डाव्या बाजूला आहे. म्हणजे काय, हा झाली त्याची डावी बाजू, इथे झाला आर. फिगर 1 मध्ये पण बघा, ही झाली एसची डावी बाजू, इथे झाला आर. आता कोणच्या, दोनच जागा राहिलेल्या आहे आणि व्यक्ती ही दोन. कोणचे दोन व्यक्ती आहे, फक्त ए आणि डी, या हेच दोन व्यक्ती राहिलेले आहे. आता ए आणि डी राहिलेले आहे, त्यांनी काय सांगितलंय, ए कुठे आहे, आर आणि डी च्या मध्ये. म्हणजेच काय आहे बघा, ए कुठे आहे, आर आणि डी च्या मध्ये. तर काय झाले, हे ए आणि आर काय झालेले आहे, शेजारी शेजारी झालेले की नाही, हो शेजारी शेजारी झालेले आहे. जर आपल्याला आर ची पोझिशन मिळाली, त्याच्या शेजारी कोण आहे, ए, हा पण आपल्याला काढता येईल. इथे जर आर असेल तर इथे आला ए, हे पण आपल्याला कळाले. आता काय, फक्त हा डी राहिलेला आहे. बघा उरलेल्या जागेला आपण डी फिक्स करणार आहोत. बघा ए आलाय आर आणि डी च्या मध्ये, इथे पण ए आलाय बघा आर आणि डी च्या मध्ये. प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी, आता आपल्या पाचही व्यक्तींची जागा फिक्स झालेली आहे दोन्ही डायग्राम मध्ये. प्रश्न काय आहे, ए च्या उजव्या बाजूला कोण आहे, ए च्या राईटला कोण आहे असं त्यांनी विचारले. ओके, एरोवर हात ठेवा. एरोवर हात ठेवल्यानंतर काय आलं रे, ही नखाची बाजू ही काय आली आहे, लेफ्ट, ही बाजू काय आली, राईट. ओके, इकडे एरोवर हात ठेवा. नखाची बाजू काय आली माझी, लेफ्ट, आतली बाजू काय आली माझी, राईट. कोण आलं रे, आरच्या. ओके, मी आहे ना काय करते ना, कलर चेंज करते आन्सर साठी. आरच्या बाजूला राईटला कोण आले बघा, आरच आलेला आहे. आणि बघा इथे कोण आहे, सॉरी आर नाही, ए च्या बाजूला, ए च्या साईडला कोण आले, उजव्या बाजूला, इथे पण आरच आलेला आहे. बघा दोन्ही फिगर मध्ये काय आले, उत्तर आपलं आर आलेलं आहे. म्हणजे तुम्ही इनवर्ड घ्या किंवा आउटवर्ड घ्या, तुमचं आन्सर काय येणार आहे, सारखंच येणार आहे. कोणी इनवर्डनी सॉल्व्ह केलं अशा केस मध्ये तरी उत्तर आर येईल. बघा इथे सी उत्तर दिलेलं आहे, आणि कोणी आउटवर्डनी केलं तरी उत्तर काय येणार आहे, आरच येणार आहे. आता तुम्हाला असा पण प्रश्न पडला असेल, मॅडम आपण इनवर्ड घेतोय आउटवर्ड घेतोय, दोन वेगवेगळ्या दिशेने ते तोंड करतात आहे, तरीही आपलं उत्तर सारखं काय येतंय का, कारण की इनवर्ड आणि आउटवर्ड मध्ये सिक्वेन्स मध्ये फक्त काय असतो, त्याच्या सिक्वेन्सचा फरक, त्याचा जो सिक्वेन्स असतो तो सारखा असतो, फक्त डायरेक्शनचा फरक असतो. एक असते क्लॉकवाईज, दुसरी असणार अँटी क्लॉकवाईज. आपण जाऊया बघा, आपण इथं, मी इथे क्लॉकवाईज चालली बघा. ओके, आता इथे मी क्लॉकवाईज गृहीत धरले, ए डी व्ही एस आर, इथे काय आहे बघा, ए डी व्ही एस आर, इथे तीच गोष्ट बघा काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. ही घड्याळाच्या उलटे दिशेने, तर ही काय आहे, घड्याळाच्या दिशेने. सिक्वेन्स सारखाच आहे बघा, जो बसण्याचा जे अरेंजमेंट आहे ती सारखीच आहे, ए डी व्ही एस आर, इथे काय ए डी व्ही एस आर, फक्त फरक काय, एक क्लॉकवाईज आहे तर दुसरी काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. ओके, आले लक्षात कशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ओके, इथपर्यंत काही अडचण असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये विचारा, मी तुमचं उत्तर देईल. ओके, तोपर्यंत आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आपण प्रश्न वाचूया काय आहे. बघा दुसरा प्रश्न, आत्ता प्रश्न कोणता बघितला आपण, पेंटॅगॉनचा बघितला. आता जो प्रश्न बघणार आहे तो कोणता आहे, आपला हेक्झॅगॉनचा आहे. हेक्झॅगॉन म्हणजे काय, षटकोनी, त्याला मराठीमध्ये षटकोन असं म्हणतात. षटकोन मध्ये किती असतात कोण, म्हणजे बसण्याचे अरेंजमेंट 6 वेगवेगळे अरेंजमेंट असतात. ओके, 6 कोणते, तुम्हाला आता आपण प्रश्न घेऊया ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. बघा, एका घरातील 6 व्यक्ती, किती लोक आहे रे एका घरामध्ये, टोटल 6 व्यक्ती आहे. ओके, ए बी सी डी ई आणि एफ षटकोनी टेबलाभोवती बसली आहे. ओके, काय केलंय त्यांनी,
बी हा एफ आणि सीच्या ओके बघा आता पुढे इन्फॉर्मेशन काय दिली आहे का सर्कलकडे षटकोनकडे तोंड करून बाहेर तोंड करून नाही अशी काहीच इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. फक्त घरातील 6 व्यक्ती षटकोनी टेबलाभोवती बसलेले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आपण काय करूया कोणतंही एक गृहीत धरूया की त्यांनी सगळ्यांनी आत तोंड केलंय किंवा त्यांनी सगळ्यांनी बाहेर तोंड केले. आता या एक्झाम्पल मध्ये मी काय करते ना सगळ्यांचं तोंड मी आत करते आहे. ओके बघा सगळ्यांचं फेस आलंय आत. तुम्ही आउटवर्डनी पण हा एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू शकता. तुम्हाला जशा मेथडनी सोपं वाटेल तसा तुम्ही वापर करा. ओके आता मी या केसमध्ये आत केला आहे. ओके दोन्हींचा उत्तर सारखंच येणार आहे. मी याच्या अगोदरही सांगितलं जर त्यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही तर फक्त काय चेंज होतो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. फाईन चला इन्फॉर्मेशन कडे जाऊया. बी हा एफ आणि सी च्या मध्ये बसला आहे. बी कुठे बसला आहे रे एफ आणि सी च्या मध्ये. मला एक गोष्ट सांगा बी हा कुठे आहे एफ आणि सी च्या मध्यभागी आहे. अशा सेंटेन्सनी सुरुवात करायची होती का आपल्याला नाही. आपण पहिले सांगितलं होतं अशा सेंटेन्सनी आपल्याला सुरुवात करायची का नाही करायची का त्याचे दोन सिनारी होतात. कसं की बी कुठे आहे एफ आणि सी च्या मध्ये असं पण होऊ शकतो कुठे एफ आणि सी च्या मध्ये या केसमध्ये तो मध्ये आहे आणि या केसमध्ये तो काय आहे या दोघांच्या मध्येच आहे. असे दोन सिनारिओ आपल्याला सुरू नाही करायचे आहे. आपल्याला एकच काय करायचंय एकच पोझिशन मॅक्झिमम म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये उत्तर काढायचं आहे. म्हणून काय करणार आपण असा सेंटेन्स धरणार त्याच्यानी एक व्यक्तीची जागा फिक्स होईल आणि त्याच्यावरून काय आपण उरलेल्या सगळ्या व्यक्तीची जागा फिक्स करू शकू. पुढचा प्रश्न सेंटेन्स बघा. परत काय दिलं त्यांनी ए हा ई आणि डी च्या मध्ये बसला आहे. परत तसंच आहे ए कुठे बसला आहे हा ई आणि डी च्या मध्ये बसला आहे. परत काय यांनी पण सुरुवात नाही करता येणार आहे यांनी पण सुरुवात नाही करता. पुढचा बघूया काय एफ हा डी च्या डाव्या बाजूला बसला आहे. एफ हा डी च्या डाव्या बाजूला या सेंटेन्सनी मात्र तुम्ही सुरुवात करू शकता. ओके ट्रिक नंबर 2 काय सांगितलंय एफ हा डी च्या डाव्या बाजूला. दुसरी व्यक्ती कोण आहे रे सेंटेन्स मधली डी ही दुसरी व्यक्ती आहे म्हणून त्याची जागा सगळ्यात अगोदर फिक्स करा. ही केली मी डी ची जागा फिक्स. आता त्याचा लेफ्ट राईट काढायचंय कारण की एफ कुठे आहे त्याच्या डाव्या बाजूला आहे तर आपल्याला त्याचा उजवा डावा काढावा लागेल का हो आपल्याला काढावा लागेल. हात ठेवा त्या लाईनीवर लाईनीचा जिकडे एरो आहे तिकडे तुमचे बोट असायला पाहिजे. ओके ट्रिक नंबर 1 ओके बघा काय आहे नखाची साईड काय आली माझी डावी बाजू आली आणि दुसरी काय आली माझी राईट आलेली आहे. आपल्याला लेफ्ट राईट मिळालं आहे डी चं. एफ कुठे आहे डी च्या डाव्या बाजूला बसला आहे. डी च्या डाव्या बाजूला ही झाली लेफ्ट. ही इथे कोण बसला आहे हा एफ बसला आहे. मला एक गोष्ट सांगा तुम्हाला डी ची जागा मिळाली तुम्हाला एफ ची पण जागा मिळाली. या सेंटेन्स पहिल्या दुसऱ्या आणि पहिल्या दोन्ही सेंटेन्स कडे लक्ष द्या. आपण सिक्वेन्स जाऊ. पहिला सेंटेन्स घ्या. पहिल्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलं त्यांनी बी कुठे आहे एफ आणि सी च्या मध्ये आहे म्हणजे बी काय झाला याचा शेजारी झालेला आहे. मग काय करते मी एफ च्या शेजारी काय करते बी काढून टाकते. आता काय झालं फक्त सी राहिलेला आहे. हा सी काय आहे एफ बी च्या बाजूला आहे का कारण की बी कोणाकोणाच्या मध्ये आहे एफ आणि सी च्या. जर एफ च्या बाजूला बी काढलं तर त्याच्या बाजूला डेफिनेटली कोण येणार आहे सीच येणार आहे. आपल्याला मिळाली बी आणि सी ची जागा. आता सेंटेन्स सेकंड कडे जा बरं. काय दिलंय तिथे हा ए कुठे आहे ई आणि डी च्या मध्ये म्हणजेच काय डी आणि ए काय आहे एकमेकांचे नेबर्स आहे. ओके आता हे नेबर्स आहे तर मला सांगा आपल्याला जर डी ची जागा मिळाली तर त्याच्या बाजूला आपण ए काढू शकतो. हो काढला मी त्याच्या बाजूला ए. आता कोणता राहिला ए च्या बाजूला दुसरा कोणता आहे ई आहे मग मी ई पण काढला आहे. आले सगळे ए बी सी डी ई एफ 6च्या 6 व्यक्तीची जागा आपल्याला काय मिळाली फिक्स मिळालेली आहे. एकच डायग्रामनी काढला आपण दोन वेगवेगळे सिनारिओ घेतले का नाही आपण एकाच यांनी फिक्सपणे त्यांची जागा काढलेली आहे. बघा किती लवकरात लवकर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कोणता सेंटेन्स पहिले घ्यायचा हा खूप महत्वाचा पॉइंट आहे सिटिंग अरेंजमेंट मध्ये. बघा मग काय दिलंय त्यांनी तर ए आणि एफ च्या मध्ये कोण आहे ए आणि एफ च्या मध्ये कोण आहे रे बघा ए कुठे आहे ए हा इथे आहे एफ कुठे आहे हा इथे आहे. ओके मी दुसरा पेन घेतलीये कलर. ओके ए इथे आहे एफ इथे आहे या दोघांच्या मध्ये कोण आहे रे या दोघांच्या मध्ये हा डी बसलेला आहे. बघा ऑप्शन आहे का ऑप्शन बी दिला आहे त्यांनी की डी हा दोघांच्या मध्ये बसला आहे. ओके आले लक्षात कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला. आपण या केसमध्ये इनवर्ट सगळेजण आत बघतात आहे असा सिनारिओ आपण गृहीत धरला होता. ओके तुम्ही आउटवर्डनी पण हा एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू शकता. मी गॅरंटी देते त्याचं उत्तर आउटवर्डचं पण तुमचं काय येणार आहे डीच येणार आहे. ओके सो तुम्हाला आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला विचारा. मी काय करते तोपर्यंत पुढच्या प्रश्नाकडे जाऊन काय करणे तुम्हाला समजून सांगते.
बघा काय दिलंय पुढच्या प्रश्नामध्ये. आता बघा हा प्रश्न काय आहे आपला हेक्झॅगॉनचा आहे. हेक्झॅगॉन म्हणजे काय? अष्टकोनी. अरेंजमेंट मध्ये किती जागा राहणार आहे? 8 जागा राहणार आहे टोटल. ओके. आता या 8 जागा आल्या अरेंजमेंट मध्ये, कुठे कोण बसणार आहे हेच आपल्याला शोधून काढायचं आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांना 1 मिनिटापेक्षा थोडं जास्त वेळ लागू शकतो, पण आपल्याला काय करायचं कमीत कमी वेळेमध्ये तो सॉल्व्ह करून दाखवायचा आहे. ओके. बघा काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे. सगळ्यात अगोदर मी ती वाचते. ए बी सी डी. ओके. ज्यांना बघावं सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहे पॉइंट, ज्यांना सॉल्व्ह करून बघायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, एक्झाम्पल स्क्रीनवर दिसल्या दिसल्या 2 मिनिटं पॉज करा, एक्झाम्पल वाचा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा. मी यावेळेस टायमर का नाही लावलेला आहे, कारण की जो सिटिंग अरेंजमेंटचे जे प्रश्न असतात ना त्याला मोर दॅन 1 मिनिट लागतात, कधी 1.5 मिनिट लागतो, म्हणजे त्या एक्झाम्पल वर डिपेंड असतो. बघा तो जसा आपला अष्टकोणीचा होता, हा अष्टकोणीचा आहे, याला थोडा जास्त वेळ लागू शकतो. ओके. स्क्वेअरचा असेल, ट्रायंगलचा असेल, पेंटॅगॉनचा अरेंजमेंट कमी असतात, व्यक्ती कमी असतात, त्याच्यामध्ये काय असतो तुम्हाला 1 मिनिटातही सॉल्व्ह होऊ शकतात. सिंगल लाईनचा असेल तर तो काय आहे विदिन 1 मिनिट सुद्धा होऊ शकते. ओके. तर चालू लेक्चर मध्ये 2-2, 3-3 मिनिटं देणं थोडंसं अशक्य आहे. त्याच्यामुळे काय होणार, आपला नंबर ऑफ एक्झाम्पल आपले कमी होत जाणार. म्हणून मी काय करतेय, मॅक्झिमम एक्झाम्पल्स कव्हर करणार आहे. तुम्ही जस्ट व्हिडिओ पॉज करा आणि काय करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. बघा प्रश्नामध्ये काय दिलंय त्याच्याकडे आता मी जातीये. ए बी सी डी ई एफ जी आणि एच या 6 मुली अष्टकोनी टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसली आहे. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय, त्यांचं फेस कुठे आहे रे? त्यांचं फेस आहे सेंटरकडे. सेंटरकडे त्यांनी काय केलं आहे, त्यांचा फेस केलेला आहे. बघा इथे दिसतंय का? आपण हा सेंटर काढून घेऊया. आज सगळ्यांनी तोंड केले आहे. 8 जागा सगळ्यात अगोदर काढा बरं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. सगळ्यांचं तोंड कुठे आहे? सगळ्यांचं तोंड आत आहे, म्हणून मी आत त्यांचा एरो काढते. ओके. एरो आलाय सगळ्यांचा आत, इथपर्यंत आलंय. सगळ्यांनी काय केलंय, इनवर्ड फेस केलेला आहे. बघा पुढे काय इन्फॉर्मेशन दिली त्यांनी, बी ही जी आणि डी च्या मध्ये बसली आहे. बी ही जी आणि डी च्या मध्ये बसली आहे. अशा सेंटेन्सची सुरुवात करायची का? नाही, यांनी सुरुवात करायची नाही. ओके. पुढे बघूया. एच हा बी च्या डाव्या बाजूला तिसरा, सॉरी मुली आहे या सगळ्या. एच ही बी च्या डाव्या बाजूला तिसरी आणि ए च्या उजव्या बाजूला दुसरी आहे. अशा सेंटेन्सनी मात्र तुम्ही काय करू शकता, सुरुवात करू शकता का? कारण की त्या सेंटेन्स मध्ये बघा एच ही कुठे आहे, बी च्या डाव्या बाजूला. तुम्ही जर ट्रिक नंबर 2 बघा रे, काय केलंय ट्रिक नंबर 2 मध्ये मी सांगितलं होतं की दुसऱ्या व्यक्तीची जागा जर तुम्ही फिक्स केली तर तुम्ही काय करू शकता, पहिल्या व्यक्तीची जागा सुद्धा तुम्ही फिक्स करू शकता. ओके. आलंय लक्षात? बघा मग काय करते मी, बी ची जागा फिक्स करते आहे. इथे मी बी काढले आहे. ओके. आता लेफ्ट राईट काढून घेऊया बरं. काय केलंय मी, बी चा लेफ्ट, इथे एरोवर हात ठेवा. एरोच्या एरो आत आहे म्हणून मी बोट पण आत केले. ओके. मग ही काय झाली, नखाची बाजू लेफ्ट आणि दुसरी बाजू काय झाली, राईट. ही आता कुठे सांगितली, एच कुठे आहे, बी च्या डाव्या बाजूला तिसरी. बी ची ही झाली डावी बाजू तिसरी. 1 2 आणि 3 इथे आली एच. आणि ए च्या उजव्या बाजूला दुसरी आहे. आता माझा ट्रिक नंबर 3 चा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही सगळ्यांनी. ओके. ज्यांनी बघितला नाही त्यांनी आवर्जून बघा. हा जो सेंटेन्स असा दिलेला असतो, ओके, कशा प्रकारचा सेंटेन्स, ओके, मी हे इरेज करते म्हणजे तुम्हाला क्लिअर लक्षात येईल. बघा काय आहे, एच बी च्या डाव्या बाजूला तिसरी आणि ए च्या उजव्या बाजूला दुसरी आहे. बघा बी शी कनेक्टेड आणि ए शी कनेक्टेड असे 2 सेंटेन्स आहे आणि ते कोणत्या कनेक्टरनी जोडले त्यांनी, आणि या कनेक्टरनी जोडलेले आहे. याचा एक बघा एक व्हिडिओ दिलेला आहे मी आमच्या चॅनलवर, तो आवर्जून बघा. की आणि, किंतु, परंतु असे वेगवेगळे कनेक्टर, जो, जी, जे, कोणता कनेक्टर आला तर तो कोणत्या व्यक्तीसाठी असतो, हा कोणत्या व्यक्तीसाठी संबोधलेला आहे, याचा एक आपण व्हिडिओ बघितलेला आहे. त्या ट्रिकच्या अकॉर्डिंग जर आपण बघितलं, त्यांनी काय केलेलं आहे, आणि वापरलेला आहे. जेव्हा आणि असतो तर ते कोणासाठी असतो, ज्या व्यक्तीने हा सेंटेन्स सुरू झालेला आहे ना त्याच व्यक्तीसाठी हा कनेक्टर इथे लावलेला असतो. हा सेंटेन्स कोणत्या व्यक्तीने सुरू झालेला आहे रे,
या बी या मुलीपासून हा सेंटेन्स सुरू झालेला आहे. सॉरी एच, एच कुठे आहे? बीच्या डाव्या बाजूला तिसरी आणि एच्या उजव्या बाजूला दुसरी. एच नी सुरू झालेला आहे. म्हणजे काय दिले त्यांनी? एच ची जागा इथे बीच्या अकॉर्डिंग आणि या दुसऱ्या लाईन मध्ये काय? एच ची जागा ए च्या अकॉर्डिंग त्यांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच काय? एच कुठे आहे? ए च्या उजव्या बाजूला दुसरी. आता मला सांगा, इथे मी काढते बरं, मी इथे रफ काढते आहे. इथे कोण आहे? ए आहे. ही तिची झाली, आपण असं गृहीत धरूया, ही तिची झाली राईट. ओके. आता तिच्या उजव्या बाजूला दुसरी. एक पर्सन सोडला, इथे आली ती दुसरी. इथे कोण आला? हा, ही इथे एच आलेली आहे. आता मला सांगा, यांचं सगळ्यांचं तोंड माझ्याकडे आहे. ही जर ए चा राईट असेल तर हा एचचा काय राहणार आहे? लेफ्ट राहणार आहे. म्हणजे काय? ए कुठे आहे? एचच्या लेफ्टला दुसरी आहे. कळालंय? मग काय करते मी? या एचचा लेफ्ट राईट काढती आहे. तुम्ही काय करायचंय? एरोवर उंगळी, त्याचे बोट आहे, तुमचे बोट ठेवा त्या एरोवर. एरोवर बोट ठेवल्यानंतर खालचा पोर्शन काय येणार आहे? हा खालचा पोर्शन लेफ्ट आणि वरचा पोर्शन काय आहे? राईट. ओके. आता तुम्हाला लेफ्ट राईट पण मिळालेला आहे. त्यांनी काय आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला ए ची जागा. ए कुठे आहे? त्या एचच्या डाव्या बाजूला दुसरा. बघा, जर मी इथे काढला ए ची जागा तर एरोवर हात ठेवा. ए कुठे आलाय? इथे. एरोवर हात ठेवल्यानंतर काय? नखाची बाजू लेफ्ट आणि आतली बाजू राईट. बघा, ए च्या उजव्या बाजूला दुसरी आली का रे एच? हो. म्हणजे काय? ए च्या उजव्या बाजूला जर ही एच आहे तर एच च्या डाव्या बाजूला काय आहे? ही ए बसलेली आहे. ओके. बघा, आपल्याला बी मिळाली, एच मिळाली आणि आपल्याला ए सुद्धा मिळालेली आहे. ओके. पुढे जाऊया. पुढे काय दिलंय बघा त्यांनी आपल्याला. सी ही ए आणि जी च्या मध्ये बसली आहे. सी कुठे बसली आहे रे? ए आणि जी च्या मध्ये. आता थोडस लक्ष द्या. सी ची पोझिशन ए आणि जी या दोघींच्या मध्ये आहे. ए आणि जी च्या मध्ये म्हणजे काय? ए आणि सी पण शेजारी शेजारी आहे आणि सी आणि जी पण शेजारी शेजारी आहे. तुम्हाला ए ची जागा माहित आहे. ए च्या दोन्ही शेजारच्या जागा खाली आहे. जर मी इथे सी लिहिला तर त्याची शेजारी कोण झाली रे? दुसरी एच झाली आहे. पण आपल्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग काय आहे? सी ची दुसरी शेजारी काय आहे? जी आहे. म्हणजे मग काय तुम्ही इथे सी लिहू शकता का? नाही. तुम्ही इथे सी लिहू शकत नाही. म्हणजे सी ची जागा काय? ही सी ची जागा झाली. आता एक शेजारी झाली सी ची ए. दुसरी बघा, तुम्ही इथे जी लिहू शकता का? हो, तुम्ही सरळ सरळ लिहू शकता का? कारण की बघा, एक शेजारी आली ई, एक शेजारी आली जी. सी कुठे आहे? ए आणि जी च्या मध्ये. बघा, आले सगळ्यांच्या लक्षात? कशा प्रकारे आपण जी ची आणि सी ची पोझिशन फिक्स केली. पुढे जाऊया. काय आहे पुढे दिले त्यांनी? बी आणि ई एकमेकांना विरुद्ध बसलेली नाही. बी आणि ई एकमेकांना विरुद्ध नाहीये. म्हणजे ई ची जागा आहे का ही? ही ई ची जागा नाहीये. पण त्याच्या अगोदर काय करणार आहे ना मी? त्याच्या अगोदर दुसरी इन्फॉर्मेशन बघा, जी एक नंबरची इन्फॉर्मेशन आहे त्याच्याकडे बघा. बघा, एक नंबरच्या इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलं होतं त्यांनी? बी ही जी आणि डी च्या मध्ये बसलेली आहे. बी कुठे आहे? जी आणि डी च्या मध्ये. म्हणजे बी चा बी ची एक शेजारी कोण आहे? जी. तर दुसरी काय आहे? डी. बघा, बी ची जागा बघा बरं. एक शेजारी तर ऑलरेडी जी ऑटोमॅटिकली आली. मग दुसरी काय आली आपली? ही डी आलेली आहे. दुसरी शेजारी आपली डी मिळाली. आता आपल्या ना पहिलेच्या सेंटेन्स कडे काय होतं? बी आणि ई एकमेकांना विरुद्ध बसलेले नाही. नाही हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं याच्यामध्ये. बी, आता बघा, बी ची अपोजिट जागा कोणची आहे? ही आहे. त्यांनी काय सांगितलंय? त्याच्या विरुद्ध जागेवर ई बसलेली नाहीये. म्हणजे एकच जागा कोणची उरली? ही. इथे आली ही ई आली. आता कोणची एकच व्यक्ती राहिली बघा. ए झाली, बी, सी, डी, ई. आता एफ राहिली होती. ही उरलेली जागा कोणाची आहे? या एफ ची आहे. बघा, मिळाली आपल्याला सगळ्यांची जागा. 8ही व्यक्तींची, या मुलींची जागा आपल्याला मिळालेली आहे. बघा, आपण काय केलंय? कोणत्या सेंटेन्सने सुरुवात केली? डाव्या उजव्या जो सेंटेन्स आहे ना त्यांनी आपण सुरुवात केली. त्यांनी काय मिळतो आपल्याला? एकदम अचूक उत्तर मिळतो. ओके. बघा, आता प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न काय विचारला आहे त्यांनी? तर डी च्या डाव्या बाजूला तिसरी स्थानी कोण आहे? डी च्या डाव्या बाजून तिसऱ्या स्थानी. डी ची पहिले आपण काय करू? लेफ्ट राईट काढून घेऊया. एरोवर हात ठेवा. नखाची बाजू काय येणार माझी? लेफ्ट. दुसरी बाजू काय येणार? राईट. ओके. डाव्या बाजूला तिसरी. ही झाली पहिली, ही झाली दुसरी, ही येणार तिसरी. तिसरी कोण आहे रे व्यक्ती? ही आहे एफ. ऑप्शन मध्ये बघा एफ आहे का? येस. ऑप्शन सी दिला आहे त्यांनी. काय? डी च्या डाव्या बाजूला तिसरी व्यक्ती कोण आहे? एफ ही आहे. ओके. कळालंय कशा प्रकारे आपण प्रश्न सॉल्व्ह केला? मला सांगा, तुम्हाला कळतंय का सगळ्यांना? आता बघा, असा मोठा प्रश्न होता हा. आपण किती क्विकली सॉल्व्ह केला. जर मी एवढ्यांदा रिपीट नसेल केलं ना तर माझा विदिन अ मिनिटामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. ओके. कळालंय सगळ्यांना कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला आहे?
कोणता सेंटेन्स पहिले गृहीत धरायचा आहे हे या मोठ्या एक्झाम्पल्स मधून एकदम क्लिअर लक्षात येते. दोन वेगवेगळ्या डायग्राम नाही काढल्या आपण. मध्यभागी हा व्यक्ती बसलेला आहे तिथून सुरुवात नाही करायची. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे बरं मित्रांनो. ओके, आतापर्यंत काही कोणाला अडचण असेल तर मला सांगा, नाहीतर आपण काय करूया, प्रॅक्टिस प्रॉब्लेमला मी सुरुवात करते आहे. प्रॅक्टिस प्रॉब्लेम कसे असतात, फ्रॉम द लोअर टू द हायेस्ट. मी काय केलंय, लोअर पासून तर हायेस्ट पर्यंत काय केले, हे सगळे अरेंज केलेले आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन. काय दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये, आपण डिरेक्टली सुरू करूया. आपण काय करणार आहे, मागच्याच लेक्चर साठी प्रत्येक टॉपिकचे मॅक्झिमम जे एक्झाम्पल आहेत तुमचे सॉल्व्ह करून घेणार आहे. सो दॅट काय होणार, तुमचे जो आपण म्हणू शकतो तुमचा बेसिक, तुमचा स्पीड या सगळ्यांमध्ये काय होणार, इन्क्रीज होईल तुमचा. ओके, काय दिले त्यांनी, सोनिया एका रांगेत समोरून 8वी व मागून 7वी आहे. काय केलं त्यांनी, एक व्यक्ती आहे ही सोनिया, ही काय आहे, समोरून काय आहे, समोरून कितवी आहे. जर मी काय करते ना, या रांगेला हे समोरचा भाग आहे. ओके, आणि हे काय आहे, मागील भाग आहे. ओके, हे काढले मी. ती कितवी आहे रे, या रांगेत समोरून 8वी आहे. ती समोरून 8वी आहे. म्हणजे तिच्या पुढे किती व्यक्ती आहे रे, तिला 8वी होण्यासाठी तिच्या समोर अजून किती व्यक्ती राहणार आहे, तिच्या समोर जर 7 असेल तरच ती काय होणार आहे, 8वी होणार आहे. ही कोण आहे, ही आहे सोनिया. ओके, आले लक्षात, आपण सोनिया काढली, ती आहे समोरून 8वी आणि मागून 7वी आहे. ओके, आता मला सांगा, जर मी सांगते की ती मागून 7वी आहे, हा झाला समोरचा भाग. आता हा झाला मागचा भाग. मागून 7वी येण्यासाठी तिच्या मागे किती लोक पाहिजे रे, तिच्या मागे तिला टोटल 6 जण पाहिजे, म्हणजे ती काय येणार, 7वी येणार. समोर 7 असेल तर 8वी येणार आणि मागे 6 असेल तर ती काय येणार आहे, 7वी येणार आहे. म्हणजे तिच्या समोर किती व्यक्ती झाले रे, तिच्या समोर 7 व्यक्ती. ओके, मी हा ना दुसऱ्या कलरने लिहिते म्हणजे लक्षात येईल. तिच्या समोर किती झाले, 7 व्यक्ती झाले, ती एक 8वी आणि तिच्या मागे किती झाले, 6 व्यक्ती झाले आहे, कारण मागून ती किती आहे, 7वी. ओके, तर एकूण रांगेमध्ये संख्या किती. आता मला सांगा, ती इथे लाईनच्या मध्ये आहे, मध्यभागी नाही, ती लाईनीमध्ये आहे. समोर तिच्या किती आहे, 7. ओके, 7 तिच्या समोर आहे, ती एक 8वी आणि तिच्या मागे किती आहे, तिच्या मागे आहे 6. तर यांची ऍडिशन किती झाली रे, 7 6 7 7 आणि 7 14, म्हणजे किती आहे, टोटल रांगेमध्ये किती स्टुडंट मुली आहे, विद्यार्थी आहे, 14 आहे. आले लक्षात कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलंय. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर प्लीज मला विचारा मॅडम, परत एकदा आपण रिपीट करू. मी हा प्रश्न परत एकदा रिपीट करते. काय केलं त्यांनी, सोनिया एका रांगेमध्ये आहे, ती तिच्या समोर किती आहे, समोरून ती 8वी आहे. ओके, ती इथे आहे. जर ती समोरून 8वी आहे म्हणजे तिच्या समोर किती आहे, 7 जणी आहे. ओके, आणि मागून कितवी आहे, मागून 7वी आहे. मागून 7वी येण्यासाठी तिच्या मागे किती पाहिजे, 6 पाहिजे, म्हणजे ती काय येणार, मग 7वी येणार. आता बघा, टोटल ऍडिशन करा, मागे 6 आहे, समोर 7 आहे आणि ती एक त्यांच्या मध्ये आहे, म्हणजे किती झाले, हे टोटल यांची ऍडिशन आली आहे 14. टोटल रांगेमध्ये किती मुली आहे, विद्यार्थी आहे, टोटल रांगेमध्ये 14 विद्यार्थी आहे. कळाले, खूप सोप्या प्रकारचा प्रश्न आहे हा. अशा प्रकारच्या प्रश्नासाठी तुम्हाला मॅक्झिमम 1 मिनिटाचाच वेळ लागायला पाहिजे. ओके, हा प्रश्न खूप सोपा आहे. मी एवढं डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केलं, तुम्ही सरळ सरळ इथेच करायचं. इथे म्हणजे कसं, समोरून 8वी आहे म्हणजे काय, समोर 7 आहे, मागून किती आहे, 7वी म्हणजे मागे किती आहे, 6 आणि ती एक काय आहे, मधात आहे. तुम्ही काय करायचं, डिरेक्टली इथेच उत्तर काढायचं. ओके, असा पण आपण बघूया. बघा काय दिलंय आपण प्रश्नामध्ये, निशा समोरून 5व्या क्रमांकावर, निशा काय आहे, समोरून 5व्या क्रमांकावर आहे. ओके, म्हणजे तिच्या पुढे किती आहे, 4 आहे, ती इथे आली 5वी. ओके, आलंय लक्षात, इथे कोण आहे, ती निशा. इथे पण काढू शकता, तिच्या समोर 4 आहे आणि ती इथे आली 5वी. व उषा मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. उषा काय आहे, मागून 3ऱ्या क्रमांकावर, म्हणजे बघा तिच्या मागे किती आहे, तिच्या मागे किती आहे, फक्त 2 आहे. का, कारण की ती इथे आहे, इथे आले 2 आणि इथे आली ही निशा. आले समोरून इथे हे 4 व्यक्ती, कारण की ती 5वी आहे. इथे कोण आली, निशा. इथे उषा काय आहे, उषा मागून आहे 3ऱ्या क्रमांकावर, म्हणजे तिच्या पुढे किती आहे, 2च व्यक्ती आहे. जर निशा आणि उषा या दोघींच्या मध्ये करण, अमित आणि सूरज बसलेले आहे. करण, अमित आणि सूरज. बघा, ही कोण झाली, आपली निशा झाली होती, ही काय आहे, उषा झाली होती. या दोघींच्या मध्ये कोण आहे, करण, अमित आणि सूरज. हा झाला करण, हा झाला अमित, हा झाला सूरज. हे तिन्ही व्यक्ती काढले मी, करण, अमित आणि सूरज. ओके,
तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती? आता मला सांगा, हा झाला आपण बघा आपण नंबर ऑलरेडी लिहिले होते. निशाच्या समोर किती आहे? 4 आहे कारण ती 5वी आहे म्हणजे हा 4 प्लस निशा 5वी 1. ओके. उषाचं काय झालंय? उषा मागून कितवी आहे? 3री आहे म्हणजे तिच्या पुढे 2 आणि एक उषा ती आणि या दोघींच्या मध्ये हे 3 आहे म्हणजे काय 3. किती झाले? 4 आणि 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे काय झाले? 11 व्यक्ती टोटल रांगेमध्ये आहे. तुम्ही इथे पण कॅल्क्युलेट करू शकता. 4 आणि 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11. आलंय 11 उत्तर तुमचं. तुम्ही डायरेक्टली पण आन्सर काढू शकता अशा प्रकारच्या प्रश्नांचं. ओके. काही अडचण असेल आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये तर मला विचारा. ओके. नाहीतर मी काय करते ना पुढच्या प्रश्नाकडे माझ्या वळतीये. ओके. आता आहे ना पुढचा प्रश्न सर्कलचा आला आहे आपला. बघूया काय इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी आपल्याला. 6 मुली एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेली आहे. आता बघा त्यांनी थोडीशी लँग्वेज चेंज केलेली आहे. 6 मुली कशी बसले रे? एकमेकांकडे तोंड करून. एकमेकांकडे तोंड करून म्हणजे काय? बघा असे आपण 2 सर्कल काढूया. जर आमचं सगळ्यांचं तोंड आत आहे, तर मला मुलींचं तोंड दिसतंय ना, माझ्या उजव्या बाजूला कोण आहे, माझ्या डाव्या बाजूला कोण आहे. पण जर मी काय करते ना, तोंड बाहेर ठेवलं आहे, तर माझ्या पाठीकडे कोण आहे मला दिसेल का? नाही. कारण की काय? तिची पाठ माझ्या पाठीकडे आहे. ओके. आम्ही पाठ करून बसलेलो आहोत. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी इनडायरेक्टली की त्यांनी सगळ्यांनी आत तोंड केलेलं आहे. एकमेकांकडे तोंड म्हणजे काय? त्यांना एकमेकांचं फेस दिसत आहे. ओके. म्हणजे काय आहे? त्या सगळ्यांचं तोंड कुठे आहे? आत आहे. 6 मुली सांगितलंय बरं म्हणून मी काय करते ना 6 जागा इथे काढते आहे. आल्या 6 जागा भेटल्या सगळ्यांना. सगळ्यांचं तोंड कुठे आहे? सगळ्यांचं तोंड आत आहे. बघा इथपर्यंत कळालेलं आहे. आपण त्यांच्या जागा काढल्या आहे. आता कोण कुठे बसलेले ते बघू. 6 व्यक्ती. 6 मुले सांगितले त्यांनी. ओके मुली नाहीये मुले. राहुल स्वराजच्या उजव्या बाजूला बसला. आता मला सांगा बरं कमेंटमध्ये अशा सेंटेन्सनी सुरुवात करायची का नाही करायची? चला लवकर सांगा मला कमेंटमध्ये की राहुल कुठे आहे? स्वराजच्या उजव्या बाजूला बसला आहे. एक व्यक्ती दुसऱ्या उजव्या बाजूला बसला आहे. हो मॅडम अशा प्रकारच्या प्रश्नांनी सुरुवात करायची आहे का? कारण की स्वराजची जागा जर फिक्स केली तर त्याच्या उजव्या बाजूला कोण आहे? राहुल. मला 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 काय होणार? स्वराज आणि राहुल दोघांची फिक्स जागा मला मिळणार. ओके. मग काय एखाद्या व्यक्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला कोणी बसलेला आहे असा सेंटेन्स जर तुम्हाला दिला तर तुम्ही डेफिनेटली त्या सेंटेन्सनी सुरुवात करायचीच करायची. ओके. काय करूया मग सेंटेन्सनी सुरुवात करूया. काय? राहुल स्वराच्या दुसऱ्या बाजूला. आता मला सांगा बरं पहिले राहुलची जागा फिक्स करायची का स्वराची जागा फिक्स करायची? ट्रिक नंबर 2 नी सांगितलेलं आहे मी. सांगा मला कमेंटमध्ये लवकर राहुलची जागा का स्वराजची जागा? ओके. हो मॅडम बरोबर. पहिले स्वराजची जागा काय करायची आपल्याला फिक्स का? सेंटेन्स मधला स्वराज हा काय आहे? दुसरा व्यक्ती आहे. पहिले दुसऱ्या व्यक्तीची जागा फिक्स करायची त्याच्यावर आपण पहिल्या व्यक्तीची जागा फिक्स करणार आहोत. मग काय करते बघा मी इथे काय करते सरळ सरळ स्वराज इथे लिहिते मी. ओके. मी इथे लिहिलंय आहे स्वराज. आता मला स्वराजच्या लेफ्ट आणि राईट करावं लागेल का? कारण की मला राहुलची जागा फिक्स करायची. एरोवर हात ठेवा. एरोवर हात ठेवल्यानंतर काय नखाची बाजू माझी लेफ्ट झाली आहे. आतली बाजू राईट झालेली आहे. मला स्वराजच्या लेफ्ट राईट मिळालेलं आहे. राहुल कुठे बसला आहे? स्वराजच्या उजव्या बाजूला बसला आहे. हा स्वराजचा झाला उजवा. त्याच्या बाजूला कोण बसला आहे? हा राहुल बसला आहे. आलंय लक्षात राहुल? ओके. राहुलही आलंय लक्षात. राहुलची जागा पण आपल्याला मिळालेली आहे. ओके. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे? इन्फॉर्मेशन सॉरी. परंतु विराजच्या एकदम डाव्या बाजूला नाही. परंतु विराजच्या एकदम डाव्या बाजूला आहे का ती? नाही. विराजच्या एकदम डाव्या बाजूला ती नाहीये. आता मला एक गोष्ट सांगा परंतु वापरलेला आहे. ओके. माझी ट्रिक नंबर 3 च्या अकॉर्डिंग मला सांगा परंतु कोणासाठी वापरलेला आहे इथे? राहुलसाठी वापरलेला आहे का स्वराजसाठी वापरलेला आहे? सांगा मला कमेंटमध्ये फटफट सांगा उत्तर. तर काय सांगितलं त्यांनी? की स्वराज कुठे राहुल कुठे आहे? स्वराजच्या उजव्या बाजूला परंतु विराजच्या एकदम डाव्या बाजूला नाही. म्हणजे हा परंतु कोणासाठी आहे? हा सेंटेन्स ज्या व्यक्तीने सुरू झालेला आहे ना त्याच्यासाठीच हा परंतु आहे. म्हणजे कोण आहे? या राहुलसाठी. बरोबर उत्तर सांगितले सगळ्यांनी कमेंटमध्ये. राहुल काय आहे? राहुल विराजच्या एकदम डाव्या बाजूला काय आहे? बसलेला नाही. ओके. कळालं सगळ्यांना? म्हणजे काय? हा राहुल कुठे आहे? ही आपण काय करूया राहुलची डावी बाजू पण काढून घेऊया. मला ही काय झाली राहुलची एरोवर हात ठेवा ही झाली लेफ्ट नखाची बाजू ही झाली राईट. आता मला सांगा त्यांनी काय सांगितले विराजच्या एकदम डाव्या बाजूला नाहीये म्हणजे इथे विराज बसलेला आहे का नाही कारण की जर मी इथे विराज काढला एरोवर हात ठेवला इथे बसणाऱ्या व्यक्तीची ही काय होणार आहे लेफ्ट होणार आहे आणि ही काय होणार आहे राईट म्हणजे इथे विराजची जागा आहे का नाही म्हणजे विराज काय आहे
या 3 जागापैकी कुठेतरी विराज आहे. ओके. आपण काय करूया, थांबूया विराजच्या जागेसाठी. फक्त इथे नाहीये एवढं आपल्याला कळालेलं आहे. पुढची इन्फॉर्मेशन बघा. काय? चिराग हा प्रणव आणि विराजच्या मध्ये बसला आहे. चिराग कुठे बसला आहे रे? बघा चिरागची जागा कुठे आहे? प्रणव आणि विराजच्या मध्ये आहे. ओके. आता विराजची जागा आपल्याला मिळाली, चिरागची जागा मिळाली. आपण काय करूया, दोन्ही सिनारिओ काढूया. चिराग मध्ये आहे, इथे प्रणव आहे, इकडे विराज आहे. ही काय झाली, सगळ्यांची राईट आहे आणि ही काय आहे, लेफ्ट आहे. दिस इज लेफ्ट अँड दिस इज राईट. ओके. दुसरा सिनारिओ काय असू शकतो, की चिराग मध्ये आहे, या बाजूला विराज आहे आणि या बाजूला प्रणव आहे. ओके. आता ही झाली चिरागच्या, इथे या केसमध्ये चिरागच्या उजव्या बाजूला कोण आहे, प्रणव. या केसमध्ये चिरागच्या उजव्या बाजूला काय आहे, विराज आहे. ओके. दोन वेगवेगळे सिनारिओ मी डायग्राम मध्ये नाही काढते, कारण की आपल्याला फिक्स करायची आहे जागा. आपण डायग्राम मध्ये फिक्स जागाच काढणार आहे. पुढचा सेंटेन्स बघा. करण विराजच्या डाव्या बाजूला आहे. करण कुठे आहे, मात्र विराजच्या डाव्या बाजूला आहे. मला एक गोष्ट सांगा बरं, जर जर मी काय केलं आहे, ही तर याची लाईट राईट झालेली आहे विराजची. विराजच्या त्यांनी काय सांगितलं आहे, डाव्या बाजूला कोण आहे, करण आहे. आता याच्या लेफ्ट साईडला ऑलरेडी चिराग आहे, म्हणजे हा सिनारिओ चालणार आहे का, नाही, हा सिनारिओ चालणार नाहीये. आपल्याला हाच सिनारिओ घ्यावा लागणार आहे, कारण की विराजची डावी बाजू कोणची खाली आहे, ही इथे खालेली आहे. इथे कोण राहणार आहे, करण राहणार आहे. ओके. कळालं इथपर्यंत. पण मला सांगा, इथे प्रणव म्हणजे आपल्याला काय करायचंय, प्रणव, चिराग, विराज आणि करण हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. काय, की प्रणव आता विराजच्या लेफ्टला, म्हणजे काय, हा इथे आता आपण काय करूया, सगळ्यांची लेफ्ट राईट बघून घेऊया. ही काय झाली आहे, याची लेफ्ट, ही याची राईट, याची ही लेफ्ट, याची राईट, याची ही लेफ्ट आणि याची राईट. ओके. आपण लेफ्ट राईट काढल्या. मला एक गोष्ट सांगा, जर मी विराज इकडे ठेवला, इथे तर विराज येणार नाहीये. ओके. इकडे इकडून बघूया, विराज इकडे ठेवला तर त्याच्या लेफ्टला मला काय करायचंय, विराजचा करण इकडे ठेवता येणार, तर मग त्याच्या दुसऱ्या बाजूला चिराग येईल का, नाही येणार आहे. कारण की का, विराजचा एक शेजारी करण आहे, तर दुसरा कोण आहे, चिराग आहे. जर मी इथे ठेवला तर येईल का, नाही. कारण की करण आणि विराजची जागा फिक्स झाली, तरी प्रणवची जागा राहिलीये. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, विराज आपल्याला इथे घ्यावा लागेल. जर माझा विराज इकडे आहे, त्याच्या डाव्या बाजूला काय येणार बघा, करण ऑटोमॅटिकली त्याच्या डाव्या बाजूला येणार आणि चिराग काय आहे, या दोघांच्या मध्ये आहे, म्हणजेच काय, इथे येणार हा चिराग आणि याच्या बाजूला येणार हा प्रणव. बघा दोन्ही सेंटेन्स सॅटिस्फाय झाले. चिराग कुठे आहे, चिराग आहे प्रणव आणि विराजच्या मध्ये आणि करण काय आहे, विराजच्या डाव्या बाजूला. त्याचबरोबर काय, राहुल कुठे आहे, विराजच्या एकदम डाव्या बाजूला नाहीये. हा सेंटेन्स पण सॅटिस्फाय झाला. बघा आपल्याला 6च्या 6 व्यक्तींची आपल्याला जागा मिळालेली आहे. आता त्यांनी प्रश्न काय विचारला आपण ते बघूया. तर स्वराज समोर कोण बसले आहे, स्वराजच्या अपोजिटला कोण बसले आहे, त्यांनी असं विचारलेलं आहे. बघा या झाल्या यांच्या सगळ्यांच्या अपोजिट जागा. ओके. मग स्वराजच्या अपोजिट कोण आलं रे, विराज हा स्वराजच्या अपोजिटला आलेला आहे. बघा दिलंय का, त्यांनी ऑप्शन दिले नाहीये मी इथे. ओके. मग काय आहे, अपोजिट कोण आहे, विराज आहे. मी एक गोष्ट सांगू का मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येकाची जागा काढणं खूप इम्पॉर्टंट नसते. ओके. कारण की काय सांगितलेलं त्यांनी, तुम्ही क्विकली तेवढं बघून सुद्धा काय करू शकता, उत्तर काढू शकता. ओके. दुसऱ्या या सेंटेन्सनी जर तुम्ही गेला, की करण कुठे आहे, विराजच्या डाव्या बाजूला. ओके. मग तुम्हाला करणला काय करावं लागेल, त्याच्या डाव्या बाजूलाच ठेवावं लागेल आणि 2 जागा अजून खाली पाहिजे, कारण की 2 जागा तर ऑलरेडी फिक्स झाल्या होत्या. ओके. मग त्याचा अर्थच काय आहे, करण, विराज, चिराग आणि प्रणव चारही एका सिक्वेन्स मध्ये येणार आहे. जर तुम्ही विराजला करणच्या डाव्या बाजूला ठेवलंय, तर तुम्हाला त्याच्या उजव्या बाजूला काय आहे, मिनिमम 2 जागा खाली ठेवाव्या लागणार आहे. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके. अशा ज्या सिंपल गोष्टी आहे ना, या क्विकली तुमच्या माइंड मध्ये ट्रिक व्हायला पाहिजे. का, कारण की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये काय करू शकता, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके. आलंय लक्षात सगळ्यांच्या कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. काही डाऊट असेल, काही अडचण असेल तर प्लीज मला खाली विचारा. मी काय करेन, त्याचा सॉल्व्ह करणार, तुमचा डाऊट आहे तो क्लिअर करेन, तुम्हाला कमेंट मध्ये सांगत जाईन. ओके. किंवा तुम्ही मला नंतरही सांगितलं तर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा तो डाऊट तुमचा क्लिअर करेन. फाईन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय इन्फॉर्मेशन दिली त्यांनी ते बघूया आपण. एका रांगेमध्ये कविता समोरून 5वी असून, कविता काय आहे, समोरून 5वी, हा समोरील भाग आहे. इथे कविता 5वी आहे, म्हणजे 1 2 3 4 4 व्यक्तीच्या पुढे आहे. इथे आली ही कविता 5वी असून तिच्या मागे प्रणव बसला आहे. तिच्या मागे कोण बसला आहे रे, तिच्या मागे लगेच कोण बसला आहे, प्रणव बसला आहे. म्हणजे इथे आला हा प्रणव. ओके. इथे हा प्रणव, पी प्रणव. इथे आली ही कविता. ओके. अजून काय, प्रणव बसला आहे. प्रणव पासून मागे निशा 4थ्या क्रमांकावर आहे. निशा कुठे आहे, प्रणव पासून मागे 4थ्या क्रमांकावर. म्हणजे काय, 1 हा प्रणव झाला पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था. इथे कोण आली, ही निशा आलेली आहे.
आता मला सांगा या दोघांच्या मध्ये कोण आहे? 2 व्यक्ती आहे प्रणव आणि निशाच्या मध्ये आणि निशा कितवी ही त्याच्या मागची. ओके इथे मी 1 लिहिते आहे. मी हे नंबर्स का लिहिते कारण की जर ऍडिशन सांगितली किंवा काय विचारलंय तर काय आपण डायरेक्टली ऍडिशन करून काय करू शकतो? उत्तर काढू शकतो. ओके मग अजून काय सांगितलंय? निशा 4थ्या क्रमांकावर असून निशापासून मागे सूरज 2ऱ्या क्रमांकावर आहे. निशापासून मागे ओके म्हणजे निशा झाली पहिली आणि दुसरा पहिली दुसरी म्हणजे लागूनच आहे का नाही ही झाली निशापासून सांगितले त्यांनी. ओके म्हणजेच काय 1 आणि 2 आणि सॉरी निशापासून मागे सूरज 2ऱ्या क्रमांकावर. हा झाला पहिला व्यक्ती आणि हा झाला दुसरा व्यक्ती. हा कोण आहे? सूरज आहे. म्हणजे ही काय झाली या दोघांच्या मध्ये हा एक व्यक्ती आणि हा झाला सूरज. बघा आले सगळी. तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. रांगेमध्ये टोटल किती विद्यार्थी आहे? टोटल 11 विद्यार्थी आहेत. ओके आले लक्षात कशा प्रकारे आपण काढले? उत्तर कसं आलंय आपलं 11? ओके बघा काय केलंय आपण त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिली आपल्याला की कविता कुठे आहे? कविता समोरून 5वी आहे म्हणजे तिच्या पुढे कोण आहे? 4 व्यक्ती आहे. ही झाली कविता 5वी. ओके कवितापासून मागे प्रणव आहे. हा झाला प्रणव. तिच्या मागे हा झाला 5 इथपर्यंत 5 झाले. हा झाला 6वा व्यक्ती. ओके नंतर काय आहे? प्रणव पासून मागे निशा 4थ्या क्रमांकावर आहे म्हणजे त्या दोघांच्या मध्यभागी किती व्यक्ती आहे रे? त्या दोघांच्या मध्यभागी 2 व्यक्ती आहेत. 4थ्या क्रमांकावर आहे. प्रणव झाला पहिला अजून 2 आणि काय ते झाले अजून 2 म्हणजे किती झाले? 8 झाले आणि नंतर कोण आहे? निशा आहे म्हणजे ती किती झाली? 9वी झाली. निशापासून मागे सूरज काय आहे? निशापासून मागे सूरज काय आहे? 2ऱ्या क्रमांकावर. सॉरी 2ऱ्या क्रमांकावर म्हटल्यावर म्हणजे काय? लागूनच आहे. सॉरी इथे 3रा पाहिजे होता नाहीतर आपल्याला 2रा. आपल्या दोघांपैकी एक गोष्ट करावी लागेल. ओके बघा एक छोटीशी मायनर चेंज आहे इथे. आपल्याला इथे 3रा धरावा लागेल. ओके का सांगते मी 3रा? कारण की दुसरा व्यक्ती म्हणजे निशा पासून सांगितले म्हणजे निशाला धरून निशा झाली पहिली आणि दुसरा व्यक्ती कोण येणार मग लागूनच दुसरा व्यक्ती लागूनच कोण येणार? सूरज. तर तुम्ही दुसराही धरू शकता किंवा तुम्ही 3राही घेऊ शकता. ओके आता जर आम्ही दिल्या क्वेश्चनच्या अकॉर्डिंगच जर चालली आहे तर मला एक गोष्ट सांगा ही इथे कोण झाली? निशा. निशापासून मागेच आहे. ही झाली निशा पहिली आणि लागूनच कोण आहे दुसरा व्यक्ती? हा झाला सूरज. म्हणजे काय टोटल 11 नाही टोटल 10 व्यक्ती आहे रांगेमध्ये. आले लक्षात? त्यांनी काय केलं इथे थोडासा ट्रिकी टाकलेला आहे. त्यांनी निशापासून मागे सूरज 2ऱ्या क्रमांकावर म्हणजे काय निशाच्या मागेच आहे. निशापासून म्हणजे काय निशाला धरून घ्यायचंय तुम्हाला. निशा पहिली आणि दुसरा व्यक्ती लगेच कोण आहे? हा सूरज आहे. ओके बघा आले लक्षात कशा प्रकारे त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. टोटल लोक किती आले मग? टोटल त्यांचे टोटल रांगेमध्ये 10 विद्यार्थी आहेत. ओके कळाले? लक्षात आलंय का कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला? थोडीशी ट्रिक दिली आहे त्यांनी या क्वेश्चन मध्ये. काय दुसरा दिलाय म्हणजे लागूनच आहे. आपली चूक काय होऊ शकते? अशीच चूक होऊ शकते की एक व्यक्ती सोडून आपण काय करू शकतो? सूरज काढू शकतो. नाही त्यांनी पासून दिलाय. निशाच्या मागे नाही सांगितलंय. निशा पासून हा वर्ड वापरलेला आहे बघा त्यांनी. पासून हा वर्ड वापरलेला आहे म्हणून निशा पहिली राहणार तर सूरज दुसरा राहणार. ओके कळालंय? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया काय दिलंय त्यांनी. ओके आता मी खूप क्विकली एक्झाम्पल्स घेते कारण की आपले बेसिक सगळे झालेले आहे. हे सगळे काय आहे आपले प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहे. ओके बघा काय दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये. पर्यंत काही डाऊट असेल तर प्लीज मला विचारा मी उत्तर देईन. 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात टोटल बघा 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीमाचा समोरून 40वा क्रमांक आहे तर मागून क्रमांक कोणता? ओके बघा काय दिलंय त्यांनी टोटल विद्यार्थी किती आहे रे? टोटल विद्यार्थी 60 आहे. एक लाईन काढून घेऊया. ओके त्यांनी क्रमांक काढलेला आहे. समोरून कितवा आहे तिचा क्रमांक? समोरून तिचा 40वा क्रमांक आहे म्हणजे तिच्या पुढे किती आहे रे? 39 तिच्या पुढे आहे. ती काय आहे? 40वी आहे. आता मला सांगा टोटल विद्यार्थी किती आहे रे? टोटल विद्यार्थी आहे 60. हा शेवटचा हवा तर 60वा येणार आहे. मग या दोघांच्या मधात किती राहिले रे? मला एक गोष्ट सांगा या दोघांच्या मधात हा आणि हा सोडून मग या दोघांच्या मधात किती राहणार आहे? 18 राहणार आहे. पण तुम्ही उत्तर असं कॉम्प्लिकेटेड काढायचंय का? नाही. तुम्ही अशा प्रकारे उत्तर काढायचं नाही. त्यांनी सरळ सरळ काय सांगितले? मागून कितवा आहे? जर ती तिच्या मागे किती राहिलेले आहे? तिच्या मागे 20 राहिलेले आहे. का? कारण की टोटल विद्यार्थी होते 60. ती कितवी आहे समोरून? ती समोरून 40वी आहे. जर तुम्ही असंही काढलं ना मित्रांनो की बघा तुम्ही या मेथड वरनी आपण काय करूया दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करून दाखवूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके समोरून कितवी आहे ती? 40वी आहे. ओके म्हणजे तिच्या समोर आहे 39.
टोटल किती आहे? टोटल 60 आहे. मला या दोघींच्या मधात किती राहिले रे? मला एक गोष्ट सांगा, फक्त 18च काय आहे विद्यार्थी राहिलेले आहेत. आता मला सांगा त्यांनी काय विचारलंय मागून कितवा क्रमांक आहे? मागून. हा झाला पहिला व्यक्ती सॉरी मधात तिच्या किती आहे? 19 राहिलेले आहे. कारण की एक इथे सुटला आहे. 60 मधून 40 गेले किती राहिले? 20 राहिलेले आहे. 20 मधला शेवटचा विद्यार्थी कुठे आहे? इथे बसला आहे. 20 मधून 1 गेला फक्त 19 राहिलेले आहे. म्हणजे इथे किती राहणार आहे दोघांच्या मध्ये? 19 स्टुडंट आहे. आता मला सांगा हा एक व्यक्ती, हा 19 आणि ही कितवी आहे? त्याच्या मागे आहे. म्हणजे काय? 19 आणि 21 म्हणजे मागून ही कितवी आहे? 21वी आहे. हे आलंय लक्षात ही 21 कशी आलेली आहे? पण काय करायचंय? तुम्ही एवढ्या कॉम्प्लिकेटेडनी ही गोष्ट सॉल्व्ह करायची नाही आहे. तुम्ही डायरेक्टली उत्तर कसं काढू शकता बघा मी सांगते तुम्हाला. काय करायचंय? मागून जर तुम्हाला क्रमांक काढायचा सांगितलंय तर एकूण जेवढे स्टुडंट आहे ना तेवढे एकूण पूर्ण स्टुडंट काय करायचे आहे तुम्हाला? एकूण पूर्ण स्टुडंट पहिले तुम्हाला गृहीत धरायचे आहे. एकूण स्टुडंट किती आहे रे? एकूण स्टुडंट आहे 60. ओके. 60 मधून काय करायचं आहे? समोरून कितवी आहे रे ती? समोरून ती 40वी आहे. म्हणून तेवढे मायनस करून टाकायचे. समोरचे सगळे स्टुडंट आपण मायनस केले. ओके. आता समोरचे सगळे स्टुडंट मायनस केले तर आपल्याला किती मिळाले? 20 मिळालेले आहे. म्हणजे मागे किती राहिले? 20 स्टुडंट राहिलेले आहेत. तिच्या मागे 20 स्टुडंट आहे म्हणून मागे ती किती आहे? प्लस करायचं याच्यामध्ये सरळ आलं किती उत्तर माझं? 21 उत्तर आले. बघा कशा प्रकारे सॉल्व्ह केला मी? परत एकदा समजून सांगते. जर त्यांनी समोरचं इन्फॉर्मेशन दिली असेल तर आपण काय करायचंय आणि एकूण टोटल विद्यार्थी दिले असेल तर एकूण टोटल विद्यार्थी मधून समोरची जागा जी आहे ती मायनस करायची. म्हणजे काय मिळणार आपल्याला? तिच्या मागचे सगळे विद्यार्थी मिळणार. नंबर ऑफ स्टुडंट जिच्या बॅक आहे तेवढ्यामध्ये जर 1 मिळाला तर ती काय येणार? तिची स्वतःचीच पोझिशन आपल्याला मिळणार आहे. कळालंय? आपण काय केलंय? परत एकदा रिपीट करते मी. टोटल विद्यार्थी मधून समोरचा जो क्रमांक आहे तो मायनस केला म्हणजे उरलेले जेवढे विद्यार्थी आहेत ते आपल्याला मिळाले. उरलेल्या विद्यार्थीचा जो संख्या आहे त्याच्यामध्ये 1 मिळवला तर काय येणार? मागून तिचा जो क्रमांक आहे तो आपल्याला मिळेल. ओके. याचाच व्हाईस वर्सा सिनारिओ असू शकतो बरं. याचाच व्हाईस वर्सा सिनारिओ म्हणजे काय मॅडम? बघा त्यांनी जर असं दिलं असतं की काय टोटल किती आहे? 60च विद्यार्थी आहे. सीमाचा मागून 50वा क्रमांक आहे तर समोरून क्रमांक किती? असं जर त्यांनी विचारलं असेल तर परत आपल्याला हेच करायचंय. काय? टोटल विद्यार्थी मधून मागचा जो क्रमांक आहे तो मायनस करायचा आहे. तो केल्यानंतर किती राहिले? 10 राहिलेला आहे. म्हणजे तिच्या मागून जर आपण असं गृहीत धरलं अशी जी लाईन आहे ती इथे आहे 50वी मागून. ओके. म्हणजे तिच्या समोर किती व्यक्ती राहिलेले आहे? इथपर्यंत तर 50 झाले आहे विद्यार्थी. टोटल विद्यार्थीच किती आहे? टोटल विद्यार्थीच किती आहे? 60 आहे. पण तिच्या मागे किती राहिले आता तिच्या समोर फक्त 10 स्टुडंट राहिलेले आहे. या 10 मध्ये जर मी 1 मिळवलं तर 11वा काय येणार? समोरून तिचा 11वा क्रमांक आहे. हे उत्तर आपल्याला मिळेल. मागून आणि समोरून दोन्ही इन्फॉर्मेशन जर काढायची असेल तर हाच फॉर्म्युला काढायचा. काय आहे फॉर्म्युला? टोटल नंबर ऑफ स्टुडंट मायनस टोटल विद्यार्थी मायनस ओके मराठीमध्ये लिहिते मी. दोन्ही लँग्वेज मध्ये लिहिणार. मायनस जो क्रमांक आहे तो ऍक्च्युअल नंबर ऍक्च्युअल पोझिशन असं जास्त करेक्ट आहे. प्लस 1 मराठी म्हणजे काय? एकूण विद्यार्थी मायनस जी जागा आहे ती तिची प्लस 1. तुम्ही दोन्हीही केसमध्ये हा फॉर्म्युला जर वापरला तर तुम्हाला काय होणार आहे? अचूक उत्तर मिळणार आहे. ओके. कळालंय कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे? इथपर्यंत काही डाऊट असेल मित्रांनो तर प्लीज मला विचारा. ओके. नाहीतर मी काय करते ना पुढच्या प्रश्नाकडे जाते आहे. ओके. आजचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे कारण की हा मोठा प्रश्न आहे. त्याला भरपूर वेळ लागणार आहे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. मी जास्त वेळ नाही घेणार आहे. मी क्विकली सॉल्व्ह करून दाखवणार तुम्हाला. पण तुम्ही काय करा ना मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की आता जे व्हिडिओ बघत असाल त्यांनी काय करायचं आहे? पॉज करा व्हिडिओ 2 मिनिटासाठी आणि स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. बघा 11 विद्यार्थी पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड टोटल 11 विद्यार्थी आहे. ओके. 11 विद्यार्थी कसे बसले आहे? पहिल्या रांगेत शिक्षकाकडेच तोंड करून बसलेले आहे. शिक्षकाकडे तोंड करून बसले आहे. म्हणजे काय येणार आहे रे? हे 11 स्टुडंट आहे. सगळ्यांनी काय केलं आहे? इकडे बघा असा हा ब्लॅकबोर्ड असेल तर सगळ्यांनी काय केलंय? ब्लॅकबोर्डकडे पेस्ट केलं आहे. ब्लॅकबोर्डकडे म्हणजे काय? वरच्या दिशेने त्यांनी काय केलं आहे? तोंड केलेला आहे. वरच्या दिशेला कोणची जागा असते रे? जर मी हा एरो इकडे ठेवला, ही कोणची आली? नॉर्थ आली आहे. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ म्हणजे काय? सगळ्यांचं साऊथ कडे सगळ्यांनी काय केलं आहे? पेस्ट केलं आहे. मी 11 विद्यार्थी काढते. 1,
2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ओके, आले सगळ्यांच्या लक्षात? 11च्या 11 जागा काय केल्या मी इथे मार्क केलेल्या आहे. आता इन्फॉर्मेशन कडे जाऊया. इन्फॉर्मेशन काय दिली त्यांनी? एस हा एफ च्या डाव्या बाजूला आणि व आर च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता तुम्ही मला सांगितलं होतं मॅडम की अशा जे डाव्या उजव्या बाजूचे जे सेंटेन्स असतात ना तिथून तुम्ही सुरुवात करायची. पण मला सांगा सध्या तुम्ही सुरुवात करू शकता का? नाही, सध्या तुम्ही सुरुवात करू शकत नाही. का? कारण की ही एक स्ट्रेट लाईन आहे. हा सर्कल आहे का? नाही. सर्कल मध्ये काय असतो? सर्कल तुम्ही कोणतीही जागा एफ ची फिक्स केली त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता? एस ची जागा काढू शकता. तो सर्कल आहे. ओके, तिथे तुम्ही जसं आता मी तुम्हाला सांगते बघा, इथे तुम्ही इथे पण एफ घेतला, इथे घेतला, इथे घेतला, इथे घेतला, इथे, तर तुम्हाला चाललं असतं. कारण की काय लेफ्ट राईट मध्ये तुमचा काय फरक पडला नसता. म्हणून मी काय करणार आहे ना, हे सगळं इरेज करणार आहे. का मी इरेज करते? आता मी लाईन बघा, मी 11 पोझिशन तशा काढणार आहे. मी काय करते ना, इथे एफ घेणार आहे. मी एफ घेऊ शकते इथे. का? कारण की आता मी एफच्या उजव्या बाजूला किती आहे, एफच्या डाव्या बाजूला किती आहे, असं मी मांडणी केलेली आहे का? नाही. मी इथे कोणतीही मांडणी केलेली नाहीये. मी इकडे पण काही विद्यार्थी काढू शकतो किंवा मी इकडे पण काही विद्यार्थी काढू शकतो. तो माझ्या हातात आहे. जसं जसं मी सेंटेन्स पुढे म्हणत जाणार आहे ना, तसं तसं मी इन्फॉर्मेशन ही काढत जाणार आहे. जर मी इथे एफ ची जागा घेतली, ओके, मी काय करते ना इथे, ओके, इथे एफ नाहीये बरं, इथे यू आहे. प्रश्नामध्ये एफ कुठेच नाही दिलेला आहे, इथे यू आहे. लेट मी चेक, मला एक मिनिट चेक करू द्या तिथे एफच आहे का. येस, इथे काय आहे? यू ची जागा. एस हा यू च्या त्यांनी दिलेला आहे. नंतर त्यांनी आर दिला आहे. पी टी पण बरोबर दिला आहे. नंतर हा टी ची जागा. नंतर काय वाय पी क्यू आणि वाय पी क्यू. इथे जी नाहीये. इथे काय आहे? व्ही. क्वेश्चन मध्ये कुठेच ना त्यांनी जी दिलेला नाही. इथे व्ही आहे. डब्ल्यू बरोबर आहे. डब्ल्यू च्या नंतर काय दिलंय? एस आणि एक्स पण काय आहे? बरोबर आहे. येस, आता सगळ्यांच्या जागा बरोबर मिळालेल्या आहे आपल्याला. ओके, बघा मी काय करते ना, स्वतः प्रश्न तयार करते. त्याच्यामुळे काय असतात, माझ्या 2-3 ज्या क्वेश्चन असतात ते मिक्स होण्याचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता सगळ्यांच्या जागा आपल्याला मिळालेल्या आहे. मला एक गोष्ट सांगा, या सेंटेन्सच्या अकॉर्डिंग जर तुम्ही गेले, काय दिलंय त्यांनी प्रश्नामध्ये बघा. एस हा काय आहे? यू च्या डाव्या बाजूला. आपल्या ट्रिक नंबर 2 च्या अकॉर्डिंग पहिले कोणाची पोझिशन फिक्स करायची? मला कमेंट मध्ये फटाफट सांगा. एस ची करायची का यू ची करायची? बरोबर, सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला? एस ची जागा, यू ची जागा आपल्याला फिक्स करायची. का? कारण की तो सेंटेन्स मधला दुसरा व्यक्ती आहे. म्हणून मी काय करते ना बघा, इथे यू काढते. सगळ्यांचं तोंड कुठे आहे? या दक्षिणेकडे, उत्तरेकडे सगळ्यांचं तोंड आहे. वर सगळ्यांचं तोंड आहे. एरो कडे वर हात ठेवा बरं. एरोवर हात ठेवल्यानंतर काय? नखाची बाजू काय येणार? माझी डावी बाजू येणार आणि ही काय येणार? माझी उजवी. म्हणजे ही काय झाली सगळ्यांची? ही झाली आहे सगळ्यांची डावी बाजू आणि ही काय होते? सगळ्यांची उजवी बाजू. ओके, लेफ्ट राईट कळालंय? सगळे एका लाईनीमध्ये आहे म्हणून सगळ्यांची डावी बाजू सारखीच राहणार आहे. सगळ्यांची उजवी बाजू सुद्धा काय? सारखीच राहणार आहे. आता यू ची जागा आपल्याला मिळाली, त्याच्यावरून आपण एस ची जागा फिक्स करू शकतो का? हो, याच्यावरून आपण एस ची जागा फिक्स करू शकतो. काय? एस हा यू च्या डाव्या बाजूला, डाव्या बाजूला आहे एस यू च्या, म्हणजे काय? इथे येणार माझा हा एस व आर च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर च्या उजव्या बाजूला दुसरा व वापरलाय, व वापरला आहे. ट्रिक नंबर 3 आठवा, काय? कनेक्टर्स. व कोणासाठी असणार आहे हा? सांगा मला कमेंट मध्ये फटाफट उत्तर द्या. व आणि किंतु परंतु या बट या सगळ्या गोष्टी पण कोणासाठी राहणार आहेत? तसेच काय? ज्या सेंटेन्सनी सुरुवात झालेला आहे त्या व्यक्तीसाठी हा कनेक्टर वापरलेला आहे. सेंटेन्सची सुरुवात कोणत्या व्यक्तीपासून झाली आहे? एस पासून झालेली आहे. म्हणजे काय? एस हा आर च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर च्या काय आहे? उजव्या बाजूला. जर एस आर च्या उजव्या बाजूला आहे तर आर काय राहणार आहे? एस च्या डाव्या बाजूला. म्हणजे काय? दुसरा सांगितलं त्यांनी 1 आणि 2. जर मी इथे आर काढती आहे तर बघा ही झाली आर ची राईट साइड, ही झाली ना त्याची राईट साइड. मग काय झालं? दुसरा क्रमांक म्हणजे 1 आणि 2 सोडून इथे कोण आलाय? माझा एस आलेला आहे. बघा 3 व्यक्तीची जागा आपल्याला मिळालेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पी हा टी च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. पी कुठे आहे?
बघा पहिले कोणाची जागा फिक्स करायची, पी ची जागा फिक्स करायची का टी ची जागा? आता मी आहे ना त्या लाईनीमध्ये नाही काढणार आहे, मी थोडं रफ काढते आहे. म्हणजे काय आपल्याला लाईन मध्ये फिक्स करावं लागेल ना, आपल्याला अंदाज येईन आपल्याला कुठे मांडायचं आहे. ओके, मला सगळ्यात अगोदर सांगा सेंटेन्स कडे बघून टी ची जागा फिक्स करायची का पी ची जागा फिक्स करायची? फटाफट सांगा. ट्रिक नंबर 2 च्या अकॉर्डिंग पहिले टी ची जागा फिक्स करायची आहे. ओके, टी ची जागा फिक्स केल्यानंतर आपण काय करू शकतो, पहिल्या व्यक्तीची जागा बरोबर शोधू शकतो. कुठे आहे ती? टीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी ची ही झाली उजवी बाजू. आपण बघा ओव्हरऑल बघतोय ही आपली काय आहे, राईट आहे आणि ही आपली लेफ्ट आहे. उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर हा झाला पहिला व्यक्ती आणि हा झाला दुसरा. म्हणजे पी कुठे आलाय बघा, पी माझा इथे आलेला आहे. टी हा एका टोकावर आहे. बघा ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली त्यांनी की टी कुठे आहे, पण एका टोकावर आहे. जर मी हा एक टोक गृहीत धरती आहे आणि हा एक टोक गृहीत धरती आहे, मला एक गोष्ट सांगा, तर टीच्या डाव्या बाजूला कोण राहणार आहे का रे? नाही, टीच्या डाव्या बाजूला कोणीच राहणार नाही. सॉरी, टीच्या उजव्या बाजूला. जर मी टी या टोकावर काढले, ओके, तर म्हणजे काय, सगळे विद्यार्थी लोक काय आहे, विद्यार्थी त्या टीच्या उजव्या बाजूला आहे. ओके, जर मी टी इथे काढला तर त्याच्या उजव्या बाजूला कोण राहणार आहे का? नाही, त्याच्या उजव्या बाजूला कोणीच नाही राहणार, कारण की तो शेवटी आहे. सगळे लोक विद्यार्थी कुठे आहे, टीच्या डाव्या बाजूला राहणार आहे. पण त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली, पी कुठे आहे, टीच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ही लाईन इथे एक्सटेंड करून मी जर टी बघा या टोकावर काढला, त्याच्या उजव्या बाजूला इथे एक सोडून कोण आला आहे, इथे आला आहे पी. का? पी टीच्या उजव्या बाजून दुसरा. ही झाला पहिला व्यक्ती, हा झाला दुसरा व्यक्ती. ओके, आले लक्षात कशा प्रकारे आपण काढलेला आहे पर्यंत? पण मला एक गोष्ट सांगा, त्यांनी असं फिक्स सांगितलंय का टी आणि आर शेजारी आहे? नाही, त्यांनी असं काहीच फिक्स सांगितलेलं नाही. म्हणून तुम्ही असं ड्रॉ करू शकता का? नाही, तुम्ही असं ड्रॉ करू शकत नाही. तुम्हाला फक्त काय करावं लागेल, टी एका टोकाला आहे, ती इकडे नाहीये, हे तुम्हाला फक्त कळालेलं आहे. ओके, म्हणून हा जो मी आता कन्सेप्ट काढला तो मी इरेज करते आहे. का? कारण की त्यांनी असं काही सांगितलेलं नाहीये की टी कुठे आहे, आरच्या शेजारी. फक्त या टोकालाच कुठेतरी टी आहे. ओके, मी हा थोडासा पार्ट इरेज करते कारण की मला थोडी जागा हवी आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आपल्या टी काय करायचंय, फक्त टी एका टोकाला काढायचं आहे, हे लक्षात घ्या. टी आपल्या टोकाला काढायचं आहे आणि या दोघांच्या मध्ये एक व्यक्ती आहे आणि इथे पी आहे. हे कळाले सगळ्यांना? पुढे जाऊया. पुढे काय दिलंय त्यांनी, वाय हा पी व क्यूच्या मध्यभागी आहे. वाय कुठे आहे, पी आणि क्यूच्या मध्यभागी आहे. कुठेही असू शकतो तो, इकडे असू शकतो किंवा इकडे. आणि व्ही च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. व्ही च्या डाव्या बाजूला वाय कुठे आहे, पी आणि क्यूच्या मध्ये पण आहे. ही पण इन्फॉर्मेशन आहे की वाय कुठे राहणार आहे, पी आणि क्यूच्या मध्ये राहणार आहे. पी इकडे असू शकतो किंवा इकडे असू शकतो. ओके, आपण ती ड्रॉ नाही करणार आहे. पण काय आहे तो, व्ही च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे. व्ही ची डावी बाजू म्हणजे काय, तो वायच्या उजव्या बाजूला येणार आहे व्ही. आता मी काय करते, इथे व्ही काढते. ओके, इथे व्ही काढल्यानंतर काय, व्ही च्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे काय, या दोघांच्या मध्ये दोन व्यक्ती आहे. व्ही 1, 2 आणि 3. इथे कोण आलाय, वाय. आले लक्षात कशा प्रकारे काय केलंय आपण, काय केलंय आपण, व्ही आणि वायच्या मध्ये किती आहे, दोन लोक आहे. का? कारण की वाय कितवा आहे, तिसरा आहे व्ही च्या डाव्यापासून. आता बघा, मला एक गोष्ट सांगा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की वाय कुठे आहे, पी आणि क्यूच्या मध्यभागी आहे. पी ची जागा तर मला मिळालेली आहे, याच्याच बाजूला मी वाय काढू शकते का? हो. का? पी च्याच बाजूला काय आहे, वाय आहे. पी त्याच्या शेजारी आहे. जर मी इथे वाय घेतला असता तर त्याचा दुसरा शेजारी क्यू मला मिळाला असता का? नाही, वायचा दुसरा शेजारी कोण आला असता, टी आला असता. पण इन्फॉर्मेशन मध्ये काय आहे, वायचा एक शेजारी पी आहे तर दुसरा शेजारी काय आहे, क्यू. म्हणून मी काय करते, पी च्या बाजूला वाय, त्याच्या बाजूला क्यू. इथे दोन जागा सोडून मी काय करते, इथे व्ही काढते. का? व्ही च्या डाव्या बाजूला कोण आहे, व्ही च्या डाव्या बाजूला 3 अंक सोडून 1, 2 आणि 3 कोण आहे, वाय ची जागा मिळाली. ओके, कळालंय? इथपर्यंतचा सिक्वेन्स आलाय लक्षात? म्हणून मी आता काय करते, हा रफ सिक्वेन्स मी काय करते, मोडत जाते. बघा, पुढे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डब्ल्यू च्या एकदम उजव्या बाजूला एस आहे. डब्ल्यू च्या एकदम उजव्या बाजूला एक्स आहे. एकदम उजव्या बाजूला म्हणजे काय रे, डब्ल्यू च्या शेजारीच राहणार आहे. यू चा शेजारी तर ऑलरेडी झालेला आहे इथे. एस चा एक शेजारी तर यू आला आहे. दुसराच कोण राहिलाय बघा, डब्ल्यू. बघा त्याची उजवी बाजू पण बरोबर आली. बघा डब्ल्यू च्या उजव्या बाजूला एस आलाय. कळालाय इथपर्यंत सगळ्यांना? ओके,
हे आलंय सगळ्यांच्या लक्षात. मी काय करते ना, ही एवढी जी लाईन आहे ना ती इरेज करते, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. हा फक्त सिक्वेन्स बघा तुम्ही. ओके, काय RWS आणि U हे सगळे काय आहे, एका सिक्वेन्स मध्ये आलेले आहे. ओके, हे कळालं इथपर्यंत. W कुठे आहे, S च्या एकदम उजव्या बाजूला व X च्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. S च्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे, W. कनेक्टर्स बघा, व वापरलेला आहे. व कनेक्टर कोणासाठी असतो रे, व आणि किंतु परंतु बट पण तर तसेच कोणासाठी असतात, ज्या व्यक्तीपासून या सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे त्या व्यक्तीसाठीच असतात. सेंटेन्सची सुरुवात कोणत्या व्यक्तीपासून झाली आहे, W पासून झालेली आहे. म्हणजेच काय राहणार आहे, हा W काय राहणार आहे, X च्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. आता इथे जागा नाहीये म्हणून मी काय करते, थोडस इकडे लिहिते बरं. हे सगळे RWS आणि U हा सिक्वेन्स मी इथे लिहिते आहे. इथून मी इरेज करते. फाईन. आता काय सांगितलंय त्यांनी मला, X च्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर. ओके, हे काय झाले लेफ्ट, म्हणजे X मला इथे काढावं लागेल कुठेतरी. 1, 2 आणि 3 आले लक्षात. काय केलंय मी इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आले. X इथे आला आहे. या X च्या मध्यभागी कोण राहणार आहे, कोणीतरी एक व्यक्ती राहणार आहे. आणि हा एक झाला, हा दुसरा झाला. इथे काय येणार आहे, मला W मिळणार आहे. तर रांगेच्या मध्यभागी कोण आहे असं विचारले. आता दोन सिक्वेन्स आपल्याला मिळालेले आहे. मला एक गोष्ट सांगा, दोन सिक्वेन्स आपल्याला मिळालेले आहे. आता या दोन सिक्वेन्सचा वापर कसा करायचा आहे आपल्याला, हे सगळ्यात अगोदर मला सांगा बरं, की या दोन सिक्वेन्सचा मॅडम एक्झॅक्टली कोणता एखादा व्यक्ती आहे का, जो दोन्ही याच्यामध्ये कॉमन आलेला आहे, नाही. या दोन्ही सिक्वेन्स मध्ये एकही व्यक्ती काय झाला आहे, कॉमन आलेला नाही आहे. ओके, पण हा व्यक्ती कॉमन आलाय का रे, नाही. एस आपण ऑलरेडी इथे घेतला आहे. टी एका टोकावर आलंय हे आपल्याला कळालंय. आता मी 11ची डायग्राम काढते बरं. इकडे टी एका टोकावर सांगितलं होतं त्यांनी, हो आपण टी काय केलाय ना, एका टोकावर सरळ सरळ आपण काढलेला आहे. ओके, आता काय करणार आहे ना मी, सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट सांगा, टीच्या नंतर मी इथे पी ची जागा फिक्स करू शकते, हो मी पी ची जागा पण इथे फिक्स केली. पीच्या नंतर मी वाय ची जागा फिक्स करू शकते, वाय ची जागा पण फिक्स केली. क्यू ची, ओके मी हा सिक्वेन्स आहे ना इथे लिहिते आहे. ओके, RWS आणि U इथून पण मी इरेज करते, म्हणजे मला माझी ही जागा युटिलाइज करता येईल. ओके, हा था क्यू. क्यूच्या नंतर काय आहे, दोन जागा खाली आहे. दोन जागा क्यूच्या नंतर काय करते मी, त्या खाली ठेवती आहे. ओके, क्यूच्या नंतर आपण दोन जागा का खाली ठेवलाय रे, ओके. व्ही काय आहे, व्हीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे, वाय आहे. क्यूच्या नंतर एकच जागा पाहिजे. काय सांगितलंय त्यांनी, व्ही हा कुठे आहे, वाय व्हीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर, म्हणजे व्ही ची ही डावी तीनच व्यक्ती, 1, 2 आणि 3, त्या आपण दोन उगीच सोडल्या, आपल्याला एकच सोडायची आहे. हा क्यू, मग इथे एक जागा सोडली, इथे एक जागा सोडल्यानंतर इथे आला आहे व्ही. आता मला एक गोष्ट सांगा, उरल्या किती आहे जागा बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 इथपर्यंतच्या जागा माझ्या फिक्स झालेल्या आहे. या दोघांच्या मध्ये एक व्यक्ती आहे. हा सिक्वेन्स तर आपल्याला काय करायचंय, फॉलो करायचाच आहे. हा चारचा सिक्वेन्स आपण तोडू शकत नाही. चारच्या सिक्वेन्सची जागा कुठे खाली आहे का, बघा इथे जागा खाली आहे. इथे आपण आर लिहिणार, इथे डब्ल्यू लिहिणार, एस आणि यू. आलाय सिक्वेन्स बरोबर लाईनीमध्ये. हा सिक्वेन्स जसा जसा आला आहे. आता इथे जी जागा खाली होती ही ऑटोमॅटिकली व्ही नी कॅप्चर केली. मग त्याच्या बाजूला एक जागा खाली होती, तिथे आपण सरळ सरळ एक्स लिहिलं. आता एकच जागा उरलेली आहे आणि व्यक्तीही एकच उरलेला आहे, तो कोणता आहे, झेड आहे. म्हणून मी काय करणार, झेड पण सरळ सरळ इथे लिहिणार. सगळ्यांच्या लक्षात आलं कशा प्रकारे सॉल्व्ह केलंय. दोन वेगवेगळ्या आपण काय केलं आहे ना, रॉ ज्या डायग्राम आहे त्या काढल्या. त्या डायग्रामचा सिक्वेन्स आपण काय केला आहे, 11च्या सिक्वेन्स मध्ये फिट करत आहे, की एक्झॅक्टली एक जागा कुठे खाली राहिलेली आहे, ही एक जागा खाली राहिली तिथे आपण एक्स लिहिलं, ही एक जागा जी खाली राहिली ती आपण व्ही केली. RWSU हा सिक्वेन्स आपण जसं जसं तिथे चार जागा खाली होत्या ना तिथे प्लेस केल्या. ओके, बघा कोणताही डायग्राम व्यक्ती आपला राहिलेला नाही आणि कोणताही सेंटेन्स आपला इथे आता मिस पण झालेला नाही आहे. त्यांनी प्रश्न काय विचारले बघा, पण आता तर रांगेच्या मध्यभागी कोण आहे, रांगेच्या मध्यभागी असं कोण आहे असं त्यांनी विचारलेलं. आता 11 विद्यार्थी म्हणजे काय, की समोरून 6वा आणि मागूनही 6वा. इथलचे 5 सुटणार, 1, 2, 3, 4, 5 सुटले, मागून 5 सुटले, 1, 2, 3, 4, 5 सुटले. मध्यभागी कोण आला रे,
एक्स काय आला हा रांगेच्या मध्यभागी आलेला आहे. लक्षात आले कशा प्रकारे सॉल्व्ह केले? खूप सोपे प्रश्न असतात असे. ओके, प्रश्न वाचत जायचा आहे. प्रश्नाच्या अकॉर्डिंग काय करायचे आहे? रॉ डायग्राम काढली. आपण जशी रॉ डायग्राम काढली ती पण एकदम बरोबर काढायची बरं मित्रांनो. असं नाही रॉ म्हणजे कुठलच्या कुठे लिहिलंय. तुम्हाला ती जागा सोडत जायची म्हणजे काय? जेव्हा तुम्ही फिक्स करणार तर तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की एक जागा आहे का 2 जागा मधात उरलेल्या आहेत. ओके, कळालंय सगळ्यांना? ओके, आपण काय करूया आजचा लेक्चर इथेच थांबवते आहे मी. अशाच प्रकारचे प्रश्न काय करते मी उद्याच्या आपल्या लेक्चर मध्ये मी कंटिन्यू करणार आहे. ओके, सो भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये उद्या परत 12 वाजता. ओके, थँक्यू सो मच. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मॅक्झिमम लोकांसोबत तो शेअर करा. आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ त्याचबरोबर ट्रिक बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.